बोला भारत माता की वंदे वंदे। आज क्रिस्ट इंडियानी आयोजित केलेला हा पतसंस्थांचा समृद्धी आणि उत्कर्षासाठीचा ही कार्यशाळा आणि त्यासाठी व्यासपीठावर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेलं सहकारातलं मोठं नाव आदरणीय भाईजी म्हणजे राधेश्याम चांडकजी, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेब कोयटेजी, मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय सुरेश साबळेजी वाबळेजी, त्याचप्रमाणे सहकार भारती या संघटनेचे राष्ट्रीय संघटन महामंत्री संजय दादा पाचपोरजी, वर्धमान नागरी संस्था एक मोठं नाव आणि सहकार भारतीचे पदाधिकारी असलेले आमचे मित्र डॉक्टर शांतीलाल सिंगी सर, संभाजी राचुरे सर, पंडितराव देशमुख सर, किशोर चौहान सर आणि ज्यांच्यामुळे आज आपण ह्या कार्यशाळेमध्ये एकत्र आलेलो आहोत असे क्रिस्ट इन्फो इंडियाचे गौतम नवीनजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखरच खूप दिवसानंतर आपण एकत्र बसतो आहोत आणि सहकाराचा मूलमंत्र की आपण सगळ्यांनी एकत्र यावं, एकमेकांच्या सक्सेस स्टोरीज ऐकाव्यात. काकासाहेब असतील, चांडक साहेब असतील, शांतीलालजी असतील, ह्या सगळ्या दिग्गजांचं कामकाज आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून आपापल्या संस्था एका उत्तुंग शिखरावर घेऊन गेलेल्या आहेत अशांचे अनुभव ऐकावेत आणि आपली ही संस्था घेऊन पुढे जावं या अनुषंगाने हा केलेला कार्यक्रम अतिशय मी कौतुक करतो सगळ्यांचंच. पण आपण पाहतो की म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासूनही आपल्या महाराष्ट्रात 12 बलुतेदार पद्धत होती आणि त्यावेळेला कुठलाही नाणं चलन याची देवाणघेवाण न करता प्रत्येक कुशल कारागिराला, शेतकऱ्याला एकमेकांची कामं करायची आणि त्याच्या मोबदल्यात धान्य, वस्तू, फळं असं बलुतं द्यायचं. अशी ही परंपरा होती. अतिशय चांगला काळ होता. पण सगळंच भौतिक सुख, भौतिक प्रगती ही वाढत गेली, लोकसंख्या वाढत गेली आणि आता प्रत्येकालाच दळणवळण किंवा चलन याची आवश्यकता पडायला लागली आणि आपल्या सगळ्यांनाच एक मोठं काम यामध्ये मिळालेलं आहे. आपण पतसंस्था म्हणून आपण काम करतोय. आत्ता आपल्याला असं वाटतं की स्पर्धा खूप आहे, आपण काम कसं केलं पाहिजे, पुढे कसं गेलो पाहिजे. पण आपण सगळेजण पाहतो की प्रत्येकाचा एक ग्राहक वर्ग ठरलेला आहे. म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांचा एक ग्राहक आहे, खाजगी बँकांचा एक ग्राहक आहे, आमच्यासारख्या सहकारी बँकांचा एक ग्राहक आहे आणि पतसंस्थांचा एक ग्राहक आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आत्ता ज्या स्मॉल बँका आल्यात अगदी सावकारीच्या पद्धतीसारख्या आहेत. काकासाहेब 30% व्याजाने ही मंडळी दारात जाऊन त्या मजूर आपल्या भगिनीला 7,000 10,000 कर्ज देतात पण 25 ते 30% व्याज घेतात. मुद्दा व्याज देण्याचाही नसतो, पण आज आमच्या शेवटच्या घटकाला जाऊन त्याच्या दारात जाऊन त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी सेवा देणारे जर ते कोणी असेल तर शेवटच्या घटकातले आपण सगळे पतसंस्थावाले आहात. त्यामुळे मी तुमचं एकदा खूप जोरात टाळ्यांनी एकदा स्वागत करेन. आत्ता आपण सगळेजण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये प्रचंड उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर, आत्ताच आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलात आणि याच्या बाजूला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे आणि तो जर बघितला तर 1,12,000 कोटींचे उद्योग इथे सुरू होत आहेत. आत्ता 52,000 कोटींच्या JSW, टोयोटा, अथर असे उद्योग आत्ता आमच्याकडे आलेत आणि 50,000 नोकऱ्या निर्माण होत आहेत. आता अनेक वेळेला असं वाटतं की मी पतसंस्था म्हणून माझा काय संबंध किंवा मी सामान्य नागरिक म्हणून मला काय त्या JSWशी घ्यायचं. पण जर खरोखर आपण याचं विश्लेषण करायला घेतलं तर लक्षात येतं की 50,000 नोकऱ्यांमध्ये कुणीतरी पुण्याचा इंजिनियर तिथे नोकरीला लागेल किंवा तुमचा माझा मुलगा तिथे नोकरीला लागेल, त्याला 1,00,000 रुपये पगार मिळेल. तो पगार त्यांनी माझ्या घरावर मी 4 खोल्या बांधलेल्या आहेत तर त्या 4 खोल्या भाड्याने घ्यायला येईल तर मला भाड्याचं उत्पन्न मिळेल. तोच इंजिनियर त्या कॉलनीमध्ये आपली गाडी रिपेअर करायला जाईल तर त्या गॅरेजवाल्याचं उत्पन्न वाढेल.
दळण दळायला तो त्या गिरणीत जाईल तर त्याचं उत्पन्न वाढेल, भाजीपाला घ्यायला तो त्या आमच्या गल्लीतल्या भाजीवाल्याकडे जाईल तर त्याचं उत्पन्न वाढेल. म्हणजे ह्या 52,000 कोटीमध्ये सगळे आपण लाभार्थी आहोत आहोत ना. प्रत्येक जण आपण लाभार्थी आहे. हा हा विकास आपण जर 2014 पासून पाहिला असेल तर देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात माननीय देवाभाऊ यांनी प्रत्येक शहरापर्यंत आणून ठेवलेला आहे. म्हणजे कालचंही दावोसचे जर ॲग्रीमेंट आपण पाहिले तर सगळीकडे हे मोठे उद्योग सगळीकडे येत आहेत. रस्त्यांचं जाळं असेल, माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम जो देश आपला रस्त्यांनी जोडला आहे त्याच्यामुळे प्रचंड विकास सगळीकडे व्हायला लागला आहे. पण हे सगळं करताना छोट्या माणसाला मोठं व्हायचं आहे, त्याला काहीतरी करायचं आहे, त्याला आपल्या पायावर उभं राहायचं आहे. आणि अशा वेळेला अगदी माझी बँक असो की माझ्यापेक्षा वरची असो, त्या छोट्या माणसाला मदत करायला मर्यादा आम्हाला येतात. त्याला उद्योग करायचा आहे, मी म्हणेल त्या टोयोटोचा आज खोदकाम चालू आहे, तिथे त्यांनी JCB खोदकाम पोकलॅन लावलेले आहेत, ट्रॅक्टर आहे. आज ट्रॅक्टर विकत घेऊन कुणाला काम करायचं आहे किंवा ट्रॅक्टरचं गॅरेज टाकायचं आहे, पण त्याला अर्थव्यवस्था देणार कोण? तर ही देण्यासाठी खरोखर मित्रांनो पतसंस्थांचं जाळं, पतसंस्थांच्यासाठी प्रचंड असा स्कोप आत्ता आपल्या सगळ्यांना या येत्या 5-10 वर्षामध्ये दिसतोय की तुम्ही जेवढी प्रगती करण्याची तुमची इच्छा आहे, क्षमता आहे, तेवढी तुम्ही करू शकता. एवढा प्रचंड स्कोप आत्ता आपल्याला अर्थ विश्वामध्ये हा आलेला आहे. फक्त हे करताना आपल्याला नवीन तंत्रज्ञान आहे की खरोखर तुमच्या मायापुढे प्रश्न असतो की आमची पतसंस्था असेल, सहकारी बँक असेल, तर आम्हाला हे CBS घेणं परवडेल का? आम्हाला ही टेक्नॉलॉजी घेणं परवडेल का? ही घेतली तर आमच्या समोरच्या कर्मचारी ती वापरू शकेल का? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण आज आपल्यासमोर संजयजी पाचपोर साहेब सहकार भारतीचे आहेत, महामंत्री इथे आहेत. आणि सहकार भारती या क्षेत्रामध्ये सगळ्यांना एक घेऊन अशा गोष्टींचं प्रशिक्षण, असे प्रॉडक्ट चांगल्या दर्जाचे देऊन, कमी खर्चाचे देऊन आपल्या सगळ्यांची प्रगती कशी करता येईल यासाठी सहकार भारती पण खूप चांगलं काम करते. आपणही कधी जे कोणी सदस्य झालं नसेल त्यांनी झालं पाहिजे. आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि आपल्या संस्थेला आपल्याला कितीही म्हणलं की मी हे CBS घेणार नाही तर आपण स्पर्धेत टिकणार नाही. आपल्याला पुढे जायचं असेल तर या गोष्टींचा खर्च आपल्याला घ्यावाही लागेल. तर ह्या सगळ्या केल्या पाहिजेत. आपले सहकार मंत्री माननीय अमितभाई शहा आहेत, ते अतिशय दमदारपणाने सहकार मजबूत व्हावा यासाठीचे सगळे निर्णय घेत आहेत. त्या दरवेळेला मी सांगत असतो की त्यांनी ज्या पॅक्स संस्थांसाठीची शक्ती लावली की त्या काही 100 पॅक्स विविध कार्यकारी सोसायट्या जर समोर आल्या तर त्यांना पेट्रोल पंप देता येईल, गोडाऊन देता येईल. तर असे काही मॉडेल आपल्याला तयार करून जर समोर आपण घेऊन जाऊ शकलो तर त्यासाठी सुद्धा आपलं सहकार खातं, केंद्रीय मंत्री आपल्याला मदतीला आहेत. पण हे सगळं करताना मित्रांनो का करायचं हे तर आपण कुणीही नफ्यासाठी किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी हे काम करत नाही, आपण सहकार म्हणून काम करतो. तर हे सहकाराचं सूत्र आपण खरोखर आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचून, आपली तळमळ पोहोचून आपण एक उत्तम विश्वासू पारदर्शक व्यवहार जर आपण जनतेसमोर ठेवू शकलो तर बुलढाणा अर्बन नागरी पतसंस्था असेल किंवा वर्धमान नागरी पतसंस्था असेल, अशी चांगली उदाहरणं आपल्याला या समाजासमोर देता येऊ शकतात. आपल्यातलाच कुणीतरी एखादा चुकतो किंवा वेडवाकडं वागतो आणि ती पतसंस्था बुडाली किंवा ते डिपॉझिटरचा निधी धोक्यात आला तर आपल्या सगळ्यांनाच काम करताना आपल्याकडे पण समाज थोडं साशंकतेने बघायला लागतो. तर मला वाटतं की आपण सगळे एक राहून स्वच्छ प्रतिमेने आपले कारभार करत राहिलो आणि समाजाची सेवा करत राहिलो तर आपल्याला आकाश ठेंगणं राहील असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.